नमस्कार, मी संकेत आवटे. केमिकल सेक्टरमध्ये धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मार्केट जोरदार पडतंय. ओव्हरऑल निफ्टी 50 मध्ये जरी तुम्हाला पुलबॅक दिसत असेल, थोडासा क्रॅश दिसत असेल, तरी सुद्धा भयंकर क्रॅश हा केमिकल सेक्टरमध्ये झालेला आहे आणि अनेक महिने होत आलाय. पण आता कमेंट काय येतात माहिती आहे का? मला बराच लॉस झालाय, काय करू, थांबू काय, बाहेर पडू? आणि याच्यापेक्षा जास्त कमेंट येत आहेत की सर आता एवढं पडलंय म्हणून मी त्यामध्ये एंट्री घ्यायची का? इथून जरा जरी वाढला ना साहेब, पैसे डबल होतात. टॉप जर त्यानं तोडला, हाय जर त्यानं तोडला, तर माझे पैसे तिप्पट वगैरे होतील. अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी बिझनेस समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सेक्टर समजून घेणं गरजेचं आहे. आणि काय झालं, कशामुळे झालं, किती झालं, पुढे काय होऊ शकतं, किती होऊ शकतं, कसं होऊ शकतं आणि काय होऊ शकतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीनं शांत डोक्यानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, त्याला आयुष्यात केमिकल सेक्टर रिलेटेड कोणालाही प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. कारण इथंच आपण त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करतोय इन केमिकल इंडस्ट्री, हे मी तुम्हाला सांगतो. सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इम्पॉर्टंट डीप अॅनालाइज्ड व्हिडिओ बघण्यासाठी. ओव्हरऑल आता जर तुम्ही अंदाज घेतला ना, तर मी तुम्हाला दाखवू शकतो स्क्रीनवर. दीपक नायट्रेट 2% रिटर्न देतो तुम्हाला, टाटा केमिकल 4%, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स 45% मायनस आहे. मोर दॅन 50% क्रॅश तो झालेला आहे. बालाजी अमाइन 20%, तर अल्कलाइन अमाइन 30% क्रॅश आहे. आणि हे फक्त 1 ते 2 वर्षातले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एवढंच नाही, बऱ्याच लोकांचा पैसा वेगवेगळ्या केमिकल स्टॉकमध्ये अडकलेला आहे. आणि का अडकलाय, तर सिंपल रिझन आहे, एका वर्षामध्ये हे 10 पटीनं वाढलेले स्टॉक्स आहेत यातले काही स्टॉक्स. मग एवढे चांगले रिटर्न मिळत आहेत, तर मी त्यामध्ये एंट्री घेणार. म्हणून एंट्री घेतलेले लोक, अगेन या सगळ्यांनी रेल्वे सेक्टर बरोबर स्वतःला रिलेट करायचं आहे. या सगळ्यांनी स्वतःला IT मधल्या काही पेनी स्टॉक बरोबर रिलेट करायचं आहे. या सगळ्यांनी परत स्वतःला इन्फ्रा मधल्या काही स्टॉक बरोबर रिलेट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल हे पॅटर्न सगळ्याच सेक्टरमध्ये बनत असतात. फक्त डोकं शांत पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे आणि कळायला पाहिजे की बाबा यातून आता बाहेर पड आणि इकडे एंट्री घे. योग्य वेळी प्रॉफिट आणि योग्य वेळी लॉस बुकिंग प्रचंड महत्वाचा असतो. आणि स्पेशली अशा एकदम हायली व्होलाटाईल मार्केटमध्ये सगळ्यात आधी हे बघावं लागेल की केमिकल सेक्टर पडायला का सुरू झालं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की जेव्हा 2020 मध्ये घोळ झाला होता, सगळा अक्षरशः मार्केट कोसळलं होतं, त्याच वेळी केमिकलची डिमांड वाढली होती. कारण पोटाला तर खायला पाहिजे, शेतीसाठी केमिकल लागत होतं, FMCG सेक्टरसाठी काही केमिकलची गरज होती, त्याचबरोबर फूड आणि ब्रेवरेजेससाठी केमिकलची गरज होती आणि केमिकलची डिमांड होतीच. यासाठी प्रोडक्शन कंटिन्यू ठेवावं लागणार होतं. मॅक्सिमम सेक्टरमध्ये मंदी होती, पण काही सेक्टरमध्ये भयंकर तेजी होती. त्यातलं एक होतं केमिकल. केमिकलची एवढी डिमांड असल्यामुळे मॅक्सिमम कंपनीज एक काम करायला लागल्या, प्रोडक्शन हेवी कॅपॅसिटीमध्ये त्यांनी चालू ठेवलं, प्लांट वाढवायला चालू केली, कॅपॅसिटी वाढवली, प्रॉफिट मार्जिन वाढवण्यावर फोकस केला. प्रॉफिट मार्जिन का वाढले? कारण डिमांड वाढली. जेवढी जास्त डिमांड तेवढं जास्त प्रॉफिट मार्जिन. पण हे सगळं करू शकतात मोठे हाती, म्हणजे ज्या कंपन्यांचं राज्य आहे, जर्मन, US, युरोपच्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांनी बरोबर मोनोपॉली केलेली आहे. FMC, इव्होनिक, BASF या सगळ्या टॉप दिग्गज कंपन्यांनी प्लॅन केला आणि प्रॉफिट मार्जिन वाढवायला सुरुवात केली. जसं तुम्हाला माहितीच आहे, OPEC प्लस हेवी डिमांड क्रिएट करतात, बॅरेल्स कमी करतात प्रोडक्शन. 1 लाख बॅरेल, 5 लाख बॅरेल, 10 लाख बॅरेल कमी प्रोडक्शन करायचं. म्हणजे काय, पेट्रोल तर आपण वापरणार, पण येणारे बॅरेल क्रूड ऑइल कमी येणार, म्हणून डिमांड वाढणार. सेम गोष्ट यांनी करायला सुरुवात केली. प्रोडक्शन बॅकएंडनी वाढवायला तर सुरुवात केली होती, पण सप्लाय हळूहळू कमी केला, पण डिमांड मात्र जास्त होते आणि परिणामी प्राइजेस भयंकर वाढल्या. 2022 येईपर्यंत ही डिमांड भयंकर वाढत गेली, पण त्याबरोबर महागाई सुद्धा वाढत होती. युरोपमध्ये, US मध्ये प्रचंड महागाई वाढली. 9%, 10%च्या वर ही महागाई गेली. लोकांचा खिसा एकदम हलका झाला होता. आता एकच डोक्यात होतं सगळ्यांच्या, जीवनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करायचा, चैनी कमी करायची, एक्सेस खर्च कमी करून टाकायचा. जेवढा खर्च कमी होईल तेवढा आपल्यासाठी बेस्ट असेल. हेच सगळेजण मंदीच्या काळात करतात आणि याचमुळे डिमांड अगेन कमी होऊ लागली. जेवढी डिमांड कमी होत होती ना, तेवढे यांचे प्रॉफिट मार्जिन्स पण ड्रॉप होत जाऊ लागले. कारण प्रोडक्शन तर वाढवलेलं होतं, कॅपॅसिटी वाढवली होती, इनपुट कॉस्ट जास्त होती, पण सेल्स कमी झाला होता. आणि या सगळ्यामुळे भयंकर डिमांड तर कमीच होत चालली होती. आणि या सगळ्यामुळे या मोठ्या मोठ्या सगळ्या कंपन्यांनी सांगून टाकलं की आता 2024 मध्ये आमचे प्रॉफिट मार्जिन आणि सेल्स कमी होताना पाहायला मिळेल. यामध्येच एक मोठा शेष नाग, तुम्हाला माहित आहे, शनी जसा मागे लागतो ना, तसा हा नाग मागे लागतो, ज्याचं नाव आहे चायना. हा काय करतो, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये असे क्रायसिस क्रिएट होतात ना, याला सुद्धा त्या क्रायसिसला फेस करावं लागत असतं. पण
याचं पहिलं काम असतं दुसऱ्या कॉम्पिटिशनना संपवणं. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. माझ्याकडे आहे टोमॅटोची प्राइस आहे 200 रुपये किलो. आता ती कमी कमी होत होत 100 रुपयावर आली. मी काय करणार, 80 रुपयांनी दबाके सेल करायला सुरुवात करणार. परत ती डिमांड हळूहळू कमी होत जाणार, पण तोपर्यंत मी माझा माल सेल करून रिकामा होणार. ही सेम स्ट्रॅटेजी चालवतो चायनाने काय केलं, मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन सेल करायला सुरुवात केली. चायनाचा माल अजून स्वस्त दरात आल्यामुळे बाकीच्या कंपन्यांचं जगणं मुश्किल झालं. तुम्ही विचार करा चायना असं का करतं? कारण जर चायना थांबला, त्यानं स्टॉक अग्रेसिव्हली सेल करायला चालू केला नाही, तर त्याच्या सुद्धा पुढच्या सेल्सला, म्हणजे जे फ्युचरमध्ये त्याचा सेल होणार आहे, त्याच्या प्राइसेस भयंकर लो लेवलला असणार आहेत. लेट्स से आता तो 100 रुपयाचा माल 80 रुपयांनी विकतोय, पण ती प्राइस हळूहळू 50-60 रुपयावर येणार असते. त्यामुळे भविष्यातला लॉस कमी करण्यासाठी आता जो स्टॉक आहे त्यातून बाहेर पडायचं, मंदीतून स्वतःला बाहेर काढायचं, कॅश फ्लो कंटिन्यू ठेवायचा, प्रॉफिट मार्जिन अजून ड्रॉप करायच्या, बाहेरच्या देशांना डिस्टर्ब करायचं, त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांना त्याचं कंबार्ड सेल करायचं. ही सिंपल लॉजिक चायनाचं असतं. गोळी एकच, पण निशाणे मात्र 10-12 लावायचे. हे सिंपल लॉजिक चायनाचं असतं आणि यामुळे बाकीच्या कंपन्यांचं जगणं मुश्किल होतं. एवढं सगळं झाल्यानंतर काय सगळे देश गप्प बसणार नाहीत. वेगवेगळ्या पॉलिसीज आणणार, अँटी डम्पिंग ड्युटी लावणार, कारण नेहमी चायनाची सवय असते मोठ्या प्रमाणात डंप करायचं, आणि आपल्यासारख्या देशांना पण सवय असते अँटी डम्पिंग ड्युटी लावायची, पण तोपर्यंत चायनाने माल सगळा हलका केलेला असतो. पण याचा परिणाम हळूहळू स्लो होताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो, न्यूट्रल होताना पाहायला मिळू शकतो, पण या गोष्टी लगेच रिकवर होत नाहीत. 2026 पर्यंत हे प्रकरण असंच चालू शकतं. पण ओव्हरऑल हे शेवटी मार्केट आहे. जसं जसं याचा बॉटम बनायला लागेल तसं तसं काही कंपन्या त्याला उचलण्यासाठी प्रयत्न करतील. सेक्टर वाईज जे ओव्हर बॉटला गेलेत आणि जे ओव्हर सोल्डला गेलेत, परत त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतील. सिंपल लॉजिक आहे. 1-2 सेक्टरमधून पैसा काढायचा, दुसऱ्या सेक्टरमध्ये पैसा आणायचा. जोपर्यंत या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये स्मार्ट मनी येणार नाही, तोपर्यंत याची डिमांड तुम्हाला वाढताना पाहायला मिळणार नाही. तोपर्यंत हा स्टॉक थंड राहू शकतो, हे सेक्टर थंड राहू शकतं. इव्हन निगेटिव्हिटीकडे सुद्धा जाताना पाहायला मिळू शकतं. अगेन कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. मेजॉरिटी केमिकल कंपन्यांचं जे बेस मटेरियल असतं किंवा रॉ मटेरियल असतं, हे बाहेरून इम्पोर्ट केलं जातं. याचा मेजर सप्लायर चायना आहे, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये केलं जातं. म्हणजेच काय, एक लेवल बनलेलं मटेरियल आपल्याकडे आणायचं, त्याला परत सेकंड लेवलमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग विकायचं. लाईक पेट्रोल अँड डिझेल. क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचं पेट्रोल डिझेल बनवून पुढे पास ऑन केलं जातं. सेम करणाऱ्या कंपन्या भारतात प्रचंड आहेत. मॅक्सिमम रॉ मटेरियल हे इम्पोर्ट केलं जातं, म्हणजे परत आपली चायनावर किंवा इतर देशांवर डिपेंडन्सी वाढत जाते आणि याचाच परिणाम आपल्याला पुढे सुद्धा कंटिन्यू होताना पाहायला मिळेल. हळूहळू महागाई कमी होईल, अजून रेट कट होणार नाहीत. जेव्हा रेट कट व्हायला सुरुवात होईल तेव्हा इकॉनॉमी बूस्ट होईल. इकॉनॉमी जेव्हा बूस्ट होईल तेव्हा अजून याची डिमांड वाढायला लागेल आणि जेव्हा डिमांड वाढेल तेव्हा स्टॉक वाढताना पाहायला मिळू शकतो. सो आत्ता आपल्याला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी स्टेबल होऊपर्यंत शांत राहणं फायद्याचं ठरू शकतं. सो सोप्या भाषेत जर बघायचं झालं तर कुठल्या कंपन्यांना धोका आहे? ज्या कंपन्या कमोडिटी केमिकल्समध्ये काम करतात, बल्क केमिकलमध्ये काम करतात, भारतातून बाहेर एक्सपोर्ट करतात, त्यांना तर सगळ्यात मोठा धोका आहे. कारण आपण चायनाच्या लेवलला एक्सपोर्ट करूच शकत नाही. आणि ज्या कंपन्या अग्रेसिव्हली वाढलेल्या होत्या ना, त्या एक्सपोर्ट करत होत्या, चांगला एक्सपोर्ट होता, चांगला रेट होता, चांगलं मार्जिन होतं, म्हणून त्या कंपन्यांमध्ये ग्रोथ होती. पण आता चायनाने त्यांची जागा घेतलेली आहे. जेव्हा चायना खवळून उठतो ना, तेव्हा इतर देशांना आणि इतर कंपन्यांना जगणं मुश्किल करून सोडतो. कारण आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि चायनाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जमीन आसमानाचा फरक असतो. आणि यातच दीपक नायट्रेट, आरती इंडस्ट्रीज, विनती ऑर्गॅनिक, बालाजी अमाइन्स, टाटा केमिकल, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, अॅग्रोकेमिकल्स मधल्या UPL, धनुका, इन्सेक्टिसाइड इंडिया या सगळ्या कंपन्यांना धोका आहे. फक्त विचार करून आपल्याला योग्य लेवलला योग्य ठिकाणी 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करायचं आहे. सो गडबड करून चालणार नाही. आमची मदत हवी असेल, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, लिंक आहे, फॉर्म भरा किंवा कॉलही करू शकता. आणि नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि आमच्या अनालिसिसला अप्रिशिएट करण्यासाठी लाईक, शेअर आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जायला पाहिजे, कारण ही जबाबदारी आपली पण आहे इतरांना एज्युकेट करण्याची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.